नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बार्टी, टाटी, आरटी, सारथी, महाज्योती IBPS बँकचा पेपर झालेला आहे। खूपशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर कट ऑफ किती जाणार? मला 40 गुण आहेत, मला 50 गुण आहेत, मला 45, 55, 60 गुण आहेत, 65 गुण आहेत, 70 गुण आहेत, सर माझं सिलेक्शन होणार काय? हे भरपूरशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। तर त्या प्रश्नांचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। कट ऑफ किती जाईल, कट ऑफ कोणत्या पद्धतीने लागतो, हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला तुम्ही स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, की जर बार्टी, आरटी, टाटी, सारथी, महाज्योतीचं कोणतीही अपडेट आली तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते भेटणार। म्हणून बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मागच्या वेळेसचा जे कट ऑफ किती होता ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याचे आपण कट ऑफ बघूया। हा प्रीवियस इयर कट ऑफ तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर IBPS बँकिंग 2024-25 चा कट ऑफ असणार आहे। इथे बघू शकता तुम्हाला जे सिलेक्शन होते ते पर्सेंटाईल बेसिसवर होते विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता 100 पर्सेंटाईल, 99 पर्सेंटाईल, त्याचबरोबर इथे नाव, इथे कोणत्या कॅटेगरी आहे आणि कोणत्या कोट्यातून तुमचं सिलेक्शन झालंय संपूर्ण असते। आज मी तुम्हाला OBC कोट्यातला तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रकारे SC, ST बाकी सर्व जे कॅटेगरी भरतात संस्थेमध्ये त्यांच्या सुद्धा असाच पर्सेंटाईल बेसिसवर कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता यामध्ये बघू शकता पहिला विद्यार्थी जो आहे तो 100 पर्सेंटाईलवर आहे आणि आखरीचा जो विद्यार्थी आहे तो तुम्ही इथे बघू शकता की आखरीचा विद्यार्थी इथे 17 पर्सेंटाईलवर तुम्हाला पाहायला भेटत आहे। 41.60 पर्सेंटाईलवर तुम्हाला पाहायला भेटत आहे। आता विद्यार्थ्यांचे प्रश्न असणार की सर पर्सेंटाईल म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटाईल म्हणजे तुम्हाला मी सांगून देतो, पर्सेंटाईल म्हणजे तुमचे मार्क्स नाही। पर्सेंटाईल आणि याचं काही कनेक्शन नसते। पर्सेंटाईलचं तुमचं डायरेक्ट कनेक्शन असते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या रँक सोबत। तुमचा रँक 1 आहे तर तुमचं 100 पर्सेंटाईल आहे। आता खूपशे विद्यार्थ्यांच्या अलग अलग शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे, तर तुमच्या शिफ्ट वाईज पर्सेंटाईल बनेल, शिफ्ट वाईज रँक बनेल आणि शिफ्ट वाईज सारखं पण पर्सेंटाईल लावू शकते। 99 पॉईंट बघू शकता तुम्ही इथे सेम आहे 99.86, 99.86, 99.86, कारण हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे। तर त्यांच्या शिफ्टनुसार रँक 1 त्यांचा आहे, म्हणून यांना कट ऑफ यांना मार्क्स वेगवेगळे असतील पण यांच्या पर्सेंटाईल सेम आहे। कोणाला फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की कोणाला 85 मार्क आहेत, कोणाला 80 मार्क आहे, कोणाला 70 मार्क आहेत। तर तुम्ही बघू शकता जर याच्या शिफ्टमध्ये हा टॉपर आहे तर हा रँक 1 आहे, याच्या शिफ्टमध्ये हा टॉपर आहे तर हा रँक 1 आहे। तर हा जर रँक 1 झाला तर यालाही 100 पर्सेंटाईल, याला पण 100 पर्सेंटाईल। आणि जर कोणाला 70 गुण आहे आणि त्या 70 गुणांपैकी रँक 1 तोच आहे तर त्याला 100 पर्सेंटाईल। म्हणजे तुम्ही बघू शकता हा 85 वाला पण सिलेक्ट आहे आणि या 70 वाला पण सिलेक्ट आहे। आणि शिफ्ट वाईज तुम्हाला नॉर्मलायझेशन सुद्धा भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता शिफ्ट वाईज पर्सेंटाईल लागू होते। त्याचबरोबर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगून देतो, जसं आता समजा 400 मुलं आहेत, 400 मुलांपैकी एक्झाम देणारे किती आहे? 5 लाख विद्यार्थी आहेत। एक्झाम देणारे 5 लाख विद्यार्थी आहेत। तर 5 लाख मधून जर आता 400 पोस्ट होते, 5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली। त्याचबरोबर आता रँक 1, 2, 3 ते रँक 400 पर्यंत जाणार। पण एक्झाम देणारे 5 लाख होते तर 401 वा जो विद्यार्थी राहील, 401 वा विद्यार्थी राहील त्याला सुद्धा तुम्ही समजून चाला, जर त्याला सुद्धा 85 मार्क्स आहेत पण त्याचं सिलेक्शन होणार काय? कारण यापेक्षा जास्त विद्यार्थी रँक 1 मध्ये जे बसत आहेत, रँक त्याच्या पहिलेचे 1 ते 400 पर्यंत रँक भेटले। तर फॉर एक्झाम्पल याला 85 गुण असल्यावर पण आता तुम्ही 5 लाख मधून हे 400 मायनस करा। 400 मायनस केल्यानंतर तुम्हाला 4,99,600 तुम्हाला भेटणार इथे। आता पर्सेंटाईल काढायचं कसं? पर्सेंटाईल तुम्हाला सांगतो, 4,99,000 तुमची रँक 4,99,000 जर 600 इथे आहे त्याच डिवायडेड बाय 5 लाख तुम्ही करा। इथे 5 लाख इथे केल्यानंतर इंटू 100 करा, तर तुम्हाला पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो 99.92 पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला भेटणार। तरी ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं नाही, कारण 1 ते 400 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना रँक भेटून गेलेला आहे। म्हणजे याच्यापेक्षा जास्त मार्क्स विद्यार्थ्यांना आहेत, किंवा शिफ्ट वाईज पण व्हॅरी झालं तर 85 वाल्याला
नाही भेटणार, तो 70 मध्ये जो शिफ्ट मध्ये पहिला होता, जसं 70 मध्ये शिफ्ट 1 आहे, तर त्याला ते पोस्ट भेटणार. अशा प्रकारे हा कट ऑफ असतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला किती गुण मिळाले, IBPS बँकिंग मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि कोणत्याही प्रकारची जर क्वेरीज असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आणि तुमच्या खरोखर जो स्कोर आहे, तुमची संस्था कोणती होती आणि तुमचा स्कोर किती आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया अशाच प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.